रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। आता सर्वांचं लक्ष, सर्वांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात वादळी पावसानं तडाखा दिला। ग्रामीण भागात हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे आर्णी तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला। झाडांची मोठी पडझड झाल्यानं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। मात्र या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे। पाणी टंचाईचा फटका आता फळबागांनाही बसू लागलाय। शिरसाळ्याच्या विजय इंगोलेंच्या 2.5 एकर क्षेत्रातील 550 संत्रा झाडांना पाणी टंचाईचा फटका बसला। जमिनीची पाणी पातळी खालावल्यानं मोठ्या मेहनतीने उभी केलेली फळबाग सुकली। संत्र्याची झाडं पूर्णपणे वाळली आहेत। 5 वर्षांची मेहनत, लाखो रुपयांची गुंतवणूक आणि भविष्यातील उत्पन्नाची आशा उद्ध्वस्त झाली, अशी प्रतिक्रिया शेतकरी विजय इंगोले यांनी दिली। धाराशिव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पाण्याच्या कमतरतेमुळे आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानं ऊस करपू लागला। ऊस उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची भीती आहे। धरणातील पाणी पातळी घटल्यानं धरण क्षेत्र भागातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। गोंदियात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत हे पूर्णपणे आटलेले आहेत, ज्यामुळे वन्यजीवांना पाण्याच्या शोधात दूरवर भटकावं लागते। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन श्रीराजे छत्रपती ग्रुपच्या सदस्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली। वन्यजीवांसाठी एक अत्यंत प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला। जंगलाच्या दुर्गम भागात असलेल्या अनाकी झरी नावाच्या मुख्य वन्यजीव पाणवठ्यावर टँकरनं पाणी पोहोचवून तो संपूर्ण पाणवठा भरला। या उपक्रमामुळे कडक उन्हात तहानलेल्या वन्यजीवांसाठी पाण्याची सोय झाली। नैनितालमध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यानंतर नैनिताल तलावात भयानक दृश्य पाहायला मिळालं। तलावातून धूर निघत होता आणि जोरदार पावसामुळे तलावातील बोटी एकमेकांवर आदळत होत्या। यानंतर तलावातील बोटिंग तातडीनं थांबवण्यात आलं। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली। ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती। मात्र सरकारनं मुदतवाढ नाकारल्यानं प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आलं। योजनेच्या सुरुवातीला लाभार्थींची संख्या 2,46,00,000 होती, ती आता 1,66,00,000 लाखांवर आली। दरम्यान ई-केवायसीच्या त्रुटींमुळे काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। यात गरजू बहिणी अपात्र ठरणार नसल्याचा विश्वास मेघना बोर्डीकरांनी सांगितलाय। ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा ज्या पात्र नाहीत इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, अशा ज्या नियमाच्या मध्ये न बसणाऱ्या त्यामध्ये ई-केवायसी त्यांनी केली नाही, त्यामुळे त्या राहिल्या असतील। हे बघा, आपण मुदतवाढ 5 ते 6 महिने मुदतवाढ दिली होती, म्हणून गरजू सगळ्या महिला ज्या पात्र ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये होत्या त्यांनी त्या योजनेमध्ये, त्या मुदतवाढीमध्ये आपलं ई-केवायसी केलेलं आहे। नाही, गरजू अपात्र ठरणार नाहीत, ठरले नसतील। अपात्र लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या पैशांवरून सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केला, तर रोहिणी खडसेंनीही यावरून आरोप केले। 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत। 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे, हे सांगणार आहे। मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत। तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे। मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाही आहे?
कृषी मंत्री दत्ता भरणेंनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। राज्य सरकारनं आश्वासन दिल्याप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 10 दिवसात अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते। आणि सर्वात महत्त्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात ज्या आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो। मंत्री संजय राठोडांच्या ताफ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला। पंतप्रधान मोदींच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाला हरताळ फासणार असतील त्यांना बडतर्फ करावं, असं राऊत म्हणाले। मी त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो। राजकीय शब्द काय माझा, मी अशा लोकांना नेहमी राजकीय श्रद्धांजली वाहतो। तुम्हाला नवीन मार्ग दिसलेला आहे, तुम्ही नवीन मार्गात गेलेला आहात, तुम्ही सुखात राहा, परत आमच्या दारात येऊ नका। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या पक्षाला, महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय श्रद्धांजली वाहण्याचं काम केलंय। तुमच्या पक्षाची कबर खोदण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभा निवडणुका, महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला केलं आणि तुमच्या संपूर्ण गटाला राजकीय श्रद्धांजली वाहून घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं। त्याकडे लक्ष द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मेघना बोर्डीकरांनी परभणीकरांना प्रत्येक रविवारी नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन केलं होतं। या उपक्रमाला जिल्हावासियांनी मोठा प्रतिसाद दिला। आज मेघना बोर्डीकर यांनी सलग 3ऱ्या रविवारीही स्वतः पुढाकार घेत ताफ्याऐवजी ईव्ही वाहनातून विविध भागांना भेटी दिल्या। या उपक्रमामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं बोर्डीकर म्हणाल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडी इथं जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली। तर चौंडीत अनेक विकास कामंही केलेली आहेत। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याचं उद्घाटन केलं नसल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे। प्राध्यापक राम शिंदेजी यांच्या नेतृत्वात त्याच्या सर्व काही गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू। अहिल्यानगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले होते। आदरणीय दादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आलेला आपण सगळ्याला माहिती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती। या निमित्त अहिल्यानगरचे कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी हळकुंडावर अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा साकारली। अतिशय सुबक अशी कलाकृती साकारत प्रमोद उबाळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं। ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना जवळपास 2 तास लागले। भिवंडीतील इस्कॉन मंदिरात अधिक मासानिमित्त भगवान श्री श्री राधा माधव यांच्या भव्य
आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. तसंच मंदिरातील गाभार आणि सर्व परिसर वेगवेगळ्या आंब्यांनी त्याची सजावट करण्यात आली. विशेष उत्सव सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला. सर्व भक्त आणि नागरिकांसाठी दर्शन खुलं राहणार आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं हजारो कोटींची कामं सुरू आहेत. रस्ते, पूल बांधणं, रस्ता रुंदीकरण आणि घाट कामांना वेग आला. मात्र रामकुंड परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. सध्या सुरू असलेल्या अधिक मासामध्ये रामकुंड आणि गोदाघाट परिसरात भाविकांना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रशासन आणि पुरोहित संघाकडून यशवंत महाराज पटांगणावर शेड उभारण्यात आलेला आहे. नागपूरच्या सोनेगाव परिसरात ऐतिहासिक भोसलेकालीन आमराई आहे. नागपूर महानगरपालिका सिव्हरेज लाईनसाठी या आमराईतील 61 झाडांची कत्तल करणाऱ्या या वृक्षतोडीविरोधात जेनझीने आंदोलन केलं. आमराईमध्ये येऊन पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. पर्यावरणाचं रक्षण व्हावं, प्रदूषण कमी व्हावं आणि हरित ऊर्जेला चालना मिळावी या उद्देशानं राज्यभरात सोलार प्रकल्प हे उभारले जातात. मात्र हिंगोली जिल्ह्यातील एका सोलार प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षणाऐवजी पर्यावरणाचीच कत्तल झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. तब्बल 1200 एकर क्षेत्रावर उभारल्या जात असलेल्या सोलार प्रकल्पासाठी लाखो देशी वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे या वृक्षतोडीसाठी वनविभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आल्यानं संपूर्ण प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. परवानगी न घेता फॉरेस्टची 1200 एकरवर कत्तल झाली झाडाची पूर्ण, आणि एक शेतकऱ्याला त्याचा मोबदला नाही भेटला म्हणून आम्ही ते तक्रार केली फॉरेस्टला. तर त्याच्यात असं आलं की बिना परवान्याची फॉरेस्ट म्हणता आमचा कोणताही परवाना न घेता यांनी माघारी नेस्त नाबूद पूर्ण शेती केली. आजवर आम्ही यांना फक्त जमीन दिली भाड्याने, यांना झाडं तोडायची परवानगी नव्हती दिली. 1 जूनपासून राज्यातील समुद्रातील मासेमारी हंगाम बंद होत असून सागरी मत्स्य संपत्तीचं संवर्धन आणि मासळीच्या प्रजनन काळात संरक्षण व्हावं या उद्देशानं ही बंदी घालण्यात आली आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्रातील यांत्रिक मासेमारीवर कायदेशीर बंदी घालण्यात येते. पावसाळ्यात माशांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात लहान मासे आणि अंडी नष्ट होऊ नये, तसंच सागरी जैवविविधतेचं रक्षण व्हावं म्हणून या काळात 61 दिवस मासेमारी बंद असते. 40 दिवसाचे जे बारदानी वारे जर नाही वारे वाहत जर नाही गेले 40 दिवसाचे, तर हे मध्ये ही वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणारच. म्हणजे जे 40 दिवसाचे जे वारे असतात ते 40 दिवस अधिक आम्हाला एक 20 दिवस, म्हणजे असे टोटल 60 दिवसाची अशी हे असते. म्हणजे 40 दिवसाचे वारे वाहून गेले ना की 20 दिवस समुद्र शांत व्हायला होतं, आणि त्याच्यानंतर ही 1 ऑगस्ट ही मच्छीमारी आमची चालू होते. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात मासेमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात पापलेटची विक्रमी आवक झाली. बंदरातील लिलावात पापलेट, सुरमई आणि कोळंबी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानं बाजारात माशांची रेलचेल वाढली. मात्र आवक वाढल्यानं माशांचे दर घसरले. चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेनं समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या पदरी निराशाच पडली. देशातील नामांकित IT पार्क असलेल्या हिंजवडी IT पार्कच्या फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं गाशा गुंडाळा. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं रातोरात टाळं ठोकलं. त्यामुळे सुमारे 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. हिंजवडी IT पार्क फेज 2 या ठिकाणी 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही कंपनी सुरू करण्यात आली होती. सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून 15,000 रुपये घेण्यात आले होते. सुरुवातीला या कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना वेतनही दिलं. मात्र जानेवारी 2026 पासून या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याची माहिती समोर आली. वेतनाच्या नावावर कंपनीकडून देण्यात आलेले चेक हे देखील बाउन्स झाले होते. या संदर्भात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून संबंधित कंपनीच्या संचालकांविरुद्ध कायदेशीर गुन्हा हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईजकडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं IT मध्ये एक आमिष दाखवतात. पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरणामध्ये हडपसर काळे पडलमध्ये आणखी 2घांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. यामुळे पुण्यातील मृत्यूंची संख्या ही आता 9वर पोहोचली. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकूण विषारी दारू पिऊन आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. हडपसरमधील काळे पडल परिसरात 27 आणि 28 मे रोजी आणखी 2घांचे दारूमुळे मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे.
पुण्यात विषारी दारूमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आणखी एक कारवाई करण्यात आली. दापोडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवडमधील दारूकांडामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांना आधी तातडीनं कंत्राटी पद्धतीनं कामावर घ्यावं, मग पुढची प्रक्रिया राबवावी अशी मागणी आठवलेंनी राज्य सरकारकडे केली. आज भट्टीच्या त्या सगळ्या बंद होणं आवश्यक आहे आणि अनेक वेळेला पोलिसांच्या मार्फत कारवाई होते, त्यांना पकडलंही जातं, पण पुन्हा ते रंगीत चालू होता. त्यामुळे अशा पद्धतीची संधी जी आहे ते कायमस्वरूपी बंद होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या ज्या घरामध्ये काही त्या तरुण आहे त्यांना नोकरी द्यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि हे सगळे लोक जे होते ते असे कॉन्ट्रॅक्ट आपल्या म्हणजे मजुरी करणारे होते, त्यामुळं त्यांना नोकरी देण्याच्या संबंधामध्ये मी आयुक्तांशी बोललेलो आहे आणि अशा काही मुलांची या ठिकाणी करून त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीला कामाला घ्यावं. नाशिकच्या सिन्नरमधील जगदंबा माता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात आरोपी नामकरण आवारेला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. 32 बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आवारेचा जामीन अर्ज सिन्नर न्यायालयानं फेटाळून लावला. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. बीड जिल्ह्यात एका ढाब्यावर झालेल्या कथित वादाच्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली. समाधान खिंडकर यांच्या तक्रारीनुसार ते मित्रांसह बीडमधील ढाब्यावर जेवणासाठी गेले असताना तिथे धनंजय देशमुख आणि रील स्टार रविराज साबळे उपस्थित होते. समाधान खिंडकर रविराज साबळे यांना मोबाईलमधील व्हिडिओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकानं मोबाईल हिसकावून घेतला. जाब विचारल्यानंतर वाद वाढल्याचा आरोप आहे. समाधान खिंडकर यांच्या म्हणण्यानुसार धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाकडील बंदूक घेत त्यांच्या कानाला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या आरोपांवरून धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊनही धनंजय देशमुख यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मुंबईत मेट्रो स्टेशनवर 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. कांदिवली पश्चिमेतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात शुक्रवारी सकाळी 11:50 दरम्यान ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाताना लिफ्टमध्ये एकट्या विद्यार्थिनीला गाठून अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला. मेट्रो स्टेशनवर CCTV नसल्यानं महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर राज्यभरात कारवाईचं सत्र सुरू झालं. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्रावर छापेमारी दरम्यान तब्बल 997 किलो पाम तेलाचा साठा आढळून आला. तसंच अकलूजमध्ये व्यापारी जयकुमार दोशी यांच्यावरही कारवाई करण्यात आली. सुमारे 2,44,000 रुपयांचं पामतेल दूध भेसळीसाठी वापरलं जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पिंपरी चिंचवड शहरात संत तुकारामनगर परिसरात टोळक्यानं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या मुलानं बेसबॉल स्टिकनं कारची तोडफोड केली. DY पाटील कॉलेजसमोर काल मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित तरुण दुचाकीची तोडफोड करत असतानाची दृश्य CCTV कॅमेऱ्यानं चित्रित केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या 2 संघात आज IPLचा अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ दुसऱ्यांदा IPLचं जेतेपद पटकावण्यासाठी आमने सामने घेणार आहेत.